सिंह राशीच्या लोकांनो, चिंता करू नका. उद्यापासून तुमचा काळ सुरू होतोय आणि तुम्ही कोट्यवधींच्या गणनेत असाल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जितकेही माता राणीचे सच्चे भक्त आहेत त्यांनी सर्वप्रथम व्हिडिओला एक लाईक करावा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन सच्च्या मनाने, पूर्ण हृदयाच्या भावनेने जय मा लक्ष्मी असे जरूर लिहावे. जर तुम्ही आतापर्यंत प्रत्येक दिवस चिंता आणि अडचणीत घालवला असेल तर आता घाबरण्याची काहीही गरज नाही. कारण उद्यापासून तुमच्या नशिबाची ती घडी सुरू होणार आहे जिची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. उद्यापासून तो काळ सुरू होतोय जेव्हा तुमचं नशीब करोडोंमध्ये बोलेल. आतापर्यंत जे काही गोष्टी तुमच्या हातातून निसटत होत्या, जे संधी दरवाजापर्यंत येऊन परत जात होत्या, त्या आता थेट तुमच्या पायांपाशी येणार आहेत. सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्या कुंडलीत ग्रहांचे जे खास संयोग तयार होत आहेत ते खूप काळानंतर आले आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे हे संयोग फक्त तुमच्यासाठी बनले आहेत. सध्या शनी देवाची 7.5 समाप्तीच्या टप्प्यावर आहे आणि गुरु बृहस्पतीची दृष्टी तुमच्या आय आणि भाग्य भावावर पडत आहे. याचा थेट अर्थ असा होतो की आता तुम्ही आर्थिकदृष्ट्या इतके बळकट होणार आहात की ज्या गोष्टींचं स्वप्न तुम्ही पूर्वी पाहिलं होतं त्या आता तुमच्या जीवनाचा भाग बनतील. तुम्ही करोडोंच्या गोष्टी कराल आणि करोडोंमध्ये खेळायला सुरुवात कराल. हे तुमच्यासाठी सुवर्णसंधीचं वेळ आहे. कालपर्यंत तुम्ही नक्कीच विचार करत होतात की तुमच्यासोबत जे काही वाईट होत आहे ते कधी थांबेल. हा अन्याय तुमच्यावरच का होतोय? वरचा देव झोपलाय का? पण नाही, देव कधीच झोपत नाही. तो फक्त त्या एक घडीची वाट पाहतो ज्या क्षणी तो तुमच्यावर न्याय करतो आणि ती घडी आता तुमच्या आयुष्यात आली आहे. सिंह राशीच्या लोकांनो, ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे, त्रास दिला आहे, तुमचं अपमान केलं आहे, तेच लोक आता स्वतःला सावरण्यात गुंततील. कारण आता तुमच्या चांगुलपणाला आणि तुम्ही केलेल्या पुण्यकर्मांना दाबता येणार नाही. सत्याची आवाज इतकी प्रबळ होईल की कितीही खोटेपणाने कारस्थान केलं तरी ते यशस्वी होणार नाही. तुम्ही एक सच्चे व्यक्ती आहात आणि तुमच्यात अजूनही एक विश्वास जिवंत आहे, ज्यामुळे बजरंगबलीने तुमच्यावर कृपा करायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी तुम्हाला आपल्या प्रिय भक्तांच्या यादीत घेतलं आहे. तुमच्या शत्रूंनी तुम्हाला कमकुवत समजून चुकी केली कारण तुम्ही कधीही कुणाशी बदला घेतला नाही, पलटून उत्तर दिलं नाही. पण आता एक असंवार होणार आहे जे तुमच्या शत्रूंच्या अहंकाराचा अंत करेल, त्यांच्या द्वेषाचा आणि फसवणुकीचा शेवट करेल. ज्यांनी तुमची थट्टा केली, ज्यांनी तुमचं नुकसान केलं, त्यांना स्वतःला त्याचं उत्तर मिळेल. खरं सांगायचं झालं तर तुमच्या कुंडलीत असे ग्रहनक्षत्रांचे योग तयार झाले आहेत जे दाखवतात की तुमच्या नशिबात एक मोठी घटना लिहिली गेली आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. सिंह राशीच्या लोकांनो, या गोष्टी ऐकून तुमचं चकित होणं साहजिक आहे. खरंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी असं घडणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात चमत्कारी बदल येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या घटनेविषयी इतरांना माहीत होऊ देऊ नका कारण जर आधीच इतरांना माहिती झाली तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुमच्या जीवनात काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णतः एकट्यात पहा. बजरंगबलीच्या कृपेने आता तुमच्या अडचणी संपण्याची वेळ आली आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश नक्कीच मिळेल. पण तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. काही गोष्टींवर विशेष लक्ष देऊन तुम्ही पाहाल की महादेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल. सिंह राशीच्या लोकांनो, दररोज मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करा, दिवा लावा आणि नमः शिवाय मंत्राचा जप करा.
खास करून सोमवारच्या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन हे अनुष्ठान केल्यास तुमच्या जीवनातील अडचणींचा अंत होईल आणि तुमच्या जीवनात घडणाऱ्या कोणत्याही घटनेचा तुमच्यावर वाईट परिणाम होणार नाही. तुमचे जीवन सरळ आणि सुखद राहील. कारण देवाच्या कृपेनेच तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर होतात आणि त्यांच्या कृपेनेच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. सिंह राशीच्या लोकांनो, कोणतंही नवीन काम करण्याआधी विचारपूर्वक निर्णय घ्या. सर्वप्रथम तुमच्या वागण्यात थोडासा बदल करा. प्रत्येक गोष्टीवर रागावण्याची सवय बदला. सध्या तुमच्या वाणीवर संयम ठेवा, कारण रागात बोललेली कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते. कोणतंही काम करताना किंवा निर्णय घेताना घाई करू नका. घाईत घेतलेला निर्णय तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा बनू शकतो. आयुष्यात आधी जे चुका केल्या आहेत त्या पुन्हा न करता त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. सिंह राशीच्या लोकांनो, तुम्हाला सध्या खूप संधी मिळतील. पण तुम्ही फक्त तेच काम करा जे केल्याने तुम्हाला आनंद मिळतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं स्थान टिकवण्यासाठी तुमचं काम वेळेवर पूर्ण करा, म्हणजे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी कायम राहील. या वेळेत तुम्ही जर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये किंवा व्यवसायात पैसे गुंतवू इच्छित असाल किंवा गुंतवणूक करायची असेल तर योग्य विचार करून निर्णय घ्या. जाणकार लोकांचा सल्ला घ्या आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेऊनच कोणतंही काम करा. कारण सध्या तुमची थोडीशी सावधगिरीही तुमचं मोठं यश ठरू शकते आणि कोट्यवधींची संपत्ती तुमच्या नावावर होऊ शकते. सिंह राशीच्या लोकांनो, तुमचं बँक बॅलन्स इतका वाढेल की तुम्ही स्वतःबरोबर इतरांची देखील मदत करू शकाल. जर अत्यंत गरजेचं नसेल तर नवीन गुंतवणूक काही काळासाठी टाळा, कारण सध्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ शकतं. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी हा काळ अनुकूल आहे आणि तुमच्या मेहनतीचं योग्य फळ नक्की मिळेल. तुमच्या छोट्या छोट्या प्रयत्नातही यश मिळेल. तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या जोरावर तुमच्या कुटुंबात आणि समाजात एक ओळख निर्माण करू शकाल. सिंह राशीच्या लोकांनो, परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. फक्त त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे मेहनत करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता टिकवण्यासाठी घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. कुटुंबात जर एखाद्या गोष्टीवरून वाद निर्माण झाला असेल तर एका बाजूच्या गोष्टींवर आधारित निर्णय घेऊ नका. वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंचं म्हणणं नीट ऐकून, समजून आणि काळजीपूर्वक निर्णय घ्या, म्हणजे तुमच्या कुटुंबात सुखशांती टिकून राहील.